नमस्कार मित्रांनो, परत एकदा सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी वाला युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका याचे जे कागदपत्र पडताळणी ती सुरू झालेली बघा, त्याचे शेड्यूल यायला सुरू झालेले आहे। तर भरपूर विद्यार्थी मित्र विचारत होते की सर त्यासाठी कागदपत्र डॉक्युमेंट्स कोणती लागणार आहेत। तर सोलापूर जिल्हा परिषदेने त्या डॉक्युमेंटची यादी मित्रांनो जाहीर केलेली आहे। सो बाकी जिल्हा परिषदेला सुद्धा तुम्हाला या प्रकारचे कागदपत्र जे ते रेडी ठेवायचे आहेत। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचा 40% मध्ये आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकेसाठी सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे किंवा डीव्ही ची लिस्ट येते, ठीक आहे, काही जिल्ह्यामध्ये एका जागेसाठी 3-3 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेले आहे। सो ज्यांचं डीव्ही साठी बोलवण्यात आलेले आहे किंवा ज्यांचं डीव्ही साठी बोलवण्याचे चान्सेस आहेत, सिलेक्शन झाले होण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे, त्यांनी हे कागदपत्र जी तयार करून ठेवायची आहे। कोणकोणती कागदपत्रे बघा, तर अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, ते तुम्हाला भरायचं आहे, ठीक आहे। नंतर शैक्षणिक अर्हता, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन याचा तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे, ठीक आहे। तुमच्या वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, ठीक आहे, जन्माचा पुराव्याला मग तुम्हाला एक तर तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा मग तुमचं बोर्ड सर्टिफिकेट असेल, त्याच्यावर तुमचा जन्माचा पुरावा असतो, ठीक आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस असेल तर त्याचं सर्टिफिकेट, त्याचा पुरावा, ओके। जर तुमचं राखीव प्रवर्गातून निवड झाली असेल तर त्याचं जात प्रमाणपत्र लागेल, ओके। नॉन क्रिमिलियर लागेल चालू आर्थिक वर्षातील, म्हणजे तुमचं जे जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला आहे तेव्हा जे तुमच्याकडे ऍक्टिव्ह नॉन क्रिमिलियर होतं, जे की व्हॅलिड होतं, ते नॉन क्रिमिलियर तुम्हाला सादर करायचं आहे, ठीक आहे। दिव्यांग व्यक्ती असतील तर त्याचं सर्टिफिकेट, त्याचा पुरावा, माजी सैनिकांसाठी त्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणातून झालं असेल तर त्याचा पुरावा तुम्हाला लागेल, त्याचं सर्टिफिकेट, ठीक आहे। अनाथसाठी तुम्हाला अनाथ मधून जर झालं असेल तर त्याचं सर्टिफिकेट आवश्यक आहे, ओके। त्यानंतर डोमिसाईल तुमच्याकडे असलं पाहिजे, अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल, ओके। आता हे याच्यामध्ये तुमचं ज्याच्यातून सिलेक्शन झालेलं आहे ते रिझर्वेशनचं तुम्हाला प्रमाणपत्र लागेल आणि इकडची सुद्धा तुम्हाला जी त्यांनी माहिती सांगितलेली आहे ती माहिती तुम्हाला, ठीक आहे, असणे आवश्यक आहे तुमच्याकडे ते डॉक्युमेंट, ठीक आहे। त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाराचा विविध नमुन्यातील दाखला लागणार आहे, जर तुम्ही याच्यातले असाल तर, ठीक आहे। त्यानंतर स्त्रिया जर असतील तर त्यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा लागणार आहे, ठीक आहे, लक्ष ठेवा याच्याकडे। नंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, यासाठी तुमची 10वी ची मार्कशीट चालून जाते ज्याच्यामध्ये मराठी विषय असेल। लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला याचा नमुना मिळून जाईल, तो तुम्हाला भरायचा आहे। पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार असेल तर त्याचा पुरावा, त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल असणं आवश्यक आहे, जर या कॅटेगरीतून निवड झाली असेल तर। एमएससीआयटी किंवा त्याला समकक्ष जे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तो तुम्हाला सादर करावा लागेल, ठीक आहे। टंकलेखन प्रमाणपत्र, आता टंकलेखन प्रमाणपत्र कोणत्या याच्यासाठी आहे, जर तुमची टायपिंगची पोस्ट असेल तर ती काही टायपिंगची पोस्ट नाहीये, सो इथं काही तुम्हाला टंकलेखन आणि लघुलेखक जे ते लागणार नाहीये, ठीक आहे। हा, अनुभव प्रमाणपत्र कोणाला लागेल, जर तुमचं 50% मध्ये सिलेक्शन झालं असेल, जर तुमचं 50% मध्ये सिलेक्शन झालं असेल तर तिथं तुम्हाला ते एक्सपिरियन्स जे हंगामी फवारणी कर्मचारी ते प्रमाणपत्र मागितलं जाईल। सध्या काही 40% आणि आरोग्य सेविकेला मागणार नाहीये, ठीक आहे। ते जवळपास तुमचे असं म्हणूया तुम्ही की एक 17-18 डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यातले तुमच्यासाठी जे जे लागू आहेत, ज्याच्यातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुमच्या कॅटेगरीसाठी तुमची निवड ज्याच्यातून झालेली आहे त्याच्यासाठी जे जे लागू आहेत तुमच्याकडे उपलब्ध आहेत ते सर्व डॉक्युमेंटचे तुम्हाला, ठीक आहे, एक सेट जो आहे तो ओरिजिनलचा बाजूला बनवायचा आहे आणि त्याचे 2-2 झेरॉक्सचे सेट बनवून ठेवा, ठीक आहे। आता त्या झेडपी मध्ये सेल्फ अटेस्टेड जर चालत असतील तर वेल अँड गुड आहे, तर सर्व ठिकाणी जवळपास सेल्फ अटेस्टेडच लागतात, तर त्याला सेल्फ अटेस्टेड तुम्ही करून घेऊ शकता। याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, प्रमाणपत्राबद्दल काही डाऊट्स तुमचे असतील, सर कोणतं चालतं कोणतं नाही याच्याबद्दल, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता, त्याचा नक्कीच तुम्हाला रिप्लाय जो आहे तो कमेंट सेक्शन मध्ये दिला जाईल। त्या व्हिडिओमध्ये हीच माहिती द्यायची होती की 40% आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकेला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत। धन्यवाद।